रस्ते रेल्वेनी मार्गावर जणू नद्यांचा महापूर बघा रस्ते आणि रेल्वे मार्गावर सगळे काय दिसत सगळे वाहून गेलेले होते. नद्यांचा महापूर चाललेला होता आणि ह्याच्यामध्ये कित्येक घरं ओस पडली होती. ऐका पुढे. घरदार गेली वाहून त्यांचे संसार उघड्यावर कोणी मेले ढिगार खाली कुठे दरडत कोसळली शेतीवाडी वाहून गेली माणसेही वावली दुःखाची छाया त्या कुटुंबावरती जगाव म्हणती आता कशासाठी कोणासाठी अरे तेव्हा हे तू काय केले सारे पावसाने बुडाविले अरे तेव्हा हे तू काय केले सारे पावसाने बुडाविले अरे तेव्हा हे तू काय केले सारे पावसाने बुडाविले वादळ वार पाणी भूकंप देवा सारा तुझाच प्रताप बघा वारा वादळ आणि भूकंप अशा प्रकारची आपल्यावर आपत्ती आपल्या भारतावर येऊन गेली आणि ह्याच्यामुळे आपलं अतोनात नुकसान झालं. वादळ वार पाणी भूकंप देवा सारा तुझाच प्रताप येऊन गेली ती सुनामी लाट रोखण्या मानव समर्थ पाप भार भूमीवरी मानव अत्याचारी भ्रष्टाचारी असे देवा तुला वाटिका माणूस आजचा घमेंडी भारी विज्ञान युगामध्ये का तुझे अस्तित्वच नाकारी तूच मोडशी जोडशी तूच कुरवाळीशी भरत तूच म्हणतोय ते गाणं आठवलं अरे अरे माणसा तू येडा की कुळा रे देवा पुढे माणस पाला पातोळा रे अरे अरे माणसा तू येडा की कुळा रे येडा की कुळा रे येडा की कुळा रे अरे अरे देवा हे तू काय केले सारे पावसाने बुडाविले अरे देवा हे तू काय केले सारे पावसाने बुडाविले अरे देवा हे तू काय केले सारे पावसाने बुडाविले सांग देवा काय त्यात मिळाविले सांग देवा काय त्यात मिळाविले सांग देवा काय त्यात मिळाविले. बघा आतापर्यंत आपण पावसाळा संपूर्ण घालवला. पावसामध्ये जे जे काय घडलं ते झालं.
पण आता पुढे होणार आहे ते घडवायचं होय ना आपल्याला. हा डबल बारी जंगी सामना व्हायला पाहिजे. तर बुवाने मागाशी सांगितला जोक कुठला, हा बेबल्याचा ना. हा बेबला ह्यानं धाडला होता. माका काय ती संधी गावली. प्रथमच पडते बुवा तुमची आमची गाठ. ही पहिलीच भेट आहे दोघांची, आमची यांची, आमच्या आणि यांची दोघांची पहिलीच भेट. आणि पण पहिल्या भेटीत ह्या सगळ्यांच्या समोर असा काय जंगी सामना आता घडवायचा आहे, काय शिल्लक नाही ठेवायचा. प्रथमच पडते बुवा तुमची आमची गाठ. रत्नागिरच्या राधा कृष्ण मंदिरात या बाजार पेठेत. धन्यवाद. ऐकून काही दोष नाही. धन्य आणि वाद नाही. हा धन्यवाद. आणि पहिल्याच भेटीत होऊन जाऊ दे बुवा तुमचे आमचे दोन दोन हात. आता हयसर शिरसेकर इलो हा, शिरसेकर इलो हा. पुढे 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 सगळा बरोबर करते मी, थोडं धीर धरा. बुवा तुम्ही भंडारी आम्ही भंडारी. बुवा तुम्ही भंडारी आम्ही भंडारी. धंदा फुला ताडी माडी. पण पिऊ नका कधी कुणी दारू सिगारेट विडी, नाहीतर होईल पोकळे बाडी. बुवा तुम्ही राजापुरी म्हणजे बगल में छुरी. बुवा तुम्ही राजापुरी म्हणजे बगल में छुरी. आम्ही रत्नागिरी म्हणजे माणूस की भारी. जात पात इथे नको भानगडी. असू द्यावी बुवा हरिनामी जोडी. आज बरी संधी आली. आज बरी संधी आली. बरा मिळाला मोका. बरा मिळाला मोका. बरा मिळाला मोका. आज बरी संधी आली. आज बरी संधी आली. बरी संधी आली. आज बरी संधी आली. बरा मिळाला मोका. बरा मिळाला मोका. बरा मिळाला मोका. आज बरी संधी आली. आज बरी जरा संध सारखा. काय समजलं का तुमका? जरासंध आणि भीम यांचं युद्ध झालं आणि कृष्ण साईडला उभा होता. हा इथला तो देवळात बसलाय ना तो, आता इथे उभो राहिलो हा, तसंच तो उभो राहिलो हा साईडला. आणि काय करता माहितीये काय,
बिचारो भीम मारून 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 म्हणून दमलो. पेंजी द्यास उभो जेव तंगडे धरून दुसरीबाजून पेंजून टाकली, पण जरा सुद्धा का मारायला तयार नाही. म्हणून त्याने एक गवताची काडी उचलली आणि मधी तोडून अशी टाकून दिली. भीम समजलो ह्याचा गणित काय आता, असं ह्याचा माका गणित चांगला समजला, बरोबर सोडवतोय मी. आज जरा संघाचा रखा उभा मी पिंजतो तुला बरा मिळाला मोका, बरा मिळाला मोका, बरा मिळाला मोका. आज बरी संधी आली, आज बरी संधी आली, बरा मिळाला मोका, बरा मिळाला मोका, बरा मिळाला मोका, बरा मिळाला मोका. गजानना गजानना गौरी नंदना गजानना, 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 गजानना गजानना गौरी नंदना गजानना. श्री सिद्धिविनायक महाराज. इलो हा हो बघा, बंडलांचो पाऊस इलो हा. जाताना आपण सगळ्यांची ऐकून जाऊया. श्री नवलाई प्रासादिक भजन मंडळ केळे मजगावचे बुवा अनिल धुळप हे नागवेकर बुवांना ₹101चा हार घालून सन्मान करीत आहेत. आता मी हा अभंग घेतोय, कोणी गावी पाहिलं का विठ्ठल नाही घेत आहे, पण त्याचं उत्तर आमचं विठ्ठल कुठल्या गावात गेलेलो ना, ह्या हृदय गावचा हा, ह्या हृदयामध्ये थांबलेलो आहात. म्हणून म्हणतो बघा, आय गळा बांधोनिया, गळा बांधोनिया, गळा बांधोनिया, गळा बांधोनिया, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा
विठ्ठल कोंडिला आता विठ्ठल कोंडिला आता विठ्ठल कोंडिला गळा बांधोनिया गळा बांधोनिया गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर धरिला पंढरीचा तोर धरिला पंढरीचा तोर धरिला पंढरीचा तोर शब्दे केली जवादुडी शब्दे केली जवादुडी शब्दे केली जवादुडी शब्दे केली जवादुडी शब्दे केली शब्दे केली जवानुडी शब्दे केली जवादुडी शब्दे केली जवादुडी विठ्ठला पायी घातली बेडी विठ्ठला पायी घातली बेडी विठ्ठल बाई गागली बेडी विठ्ठल बाई गागली बेडी विठ्ठला पायी घातली बेडी गळा बांधोनिया गळा बांधोनिया गळा बांधोनिया गळा बांधोनिया गळा बांधोनिया तोर गळा बांधोनिया तोर धरिला पंढरीचा तोर धरिला पंढरीचा तोर धरिला पंढरीचा तोर सोहम शब्दांचा मारा केला 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 विठ्ठल का कुळतीला आला विठ्ठल का कुळतीला आला विठ्ठला कुळतीला आला विठ्ठला कुळतीला आला विठ्ठल का 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 कुळतीला आला गळा बांधोनिया गळा बांधोनिया गळा बांधोनिया गळा बांधोनिया गळा बांधोनिया गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर धरिला पंढरीचा तोर धरिला पंढरीचा तोर धरिला पंढरीचा तोर जनी म्हणे विठ्ठला जनी म्हणे विठ्ठला जनी म्हणे वा विठ्ठला
सगळा उडवून टाकायचा. बघा आता उडवतो कसं आता. तर बुवाने किस्सा सांगितला तसा आता मी पण एक देखील तुम्हाला सांगतो. आता हे बुवा भजन म्हणजे अतोनात करत होता. भजनाबद्दल जबरदस्त त्यांना आवड आहे. तर मी आपला असाच एक फिरता माझे मित्र डॉक्टर एक भेटले होते आपल्या मनोरुग्णालयामध्ये. तर ते मला सांगायला लागले, आपलं हे सगळं प्रकरण समजलं होतं त्यांना. तर ते मला सांगायला लागले, म्हणतो तुमचे ते शिरसेकर बुवा ना त्यांची परिस्थिती, अहो म्हणून त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. म्हणजे अहो काय सांगू तुम्हाला, मी जेव्हा तपासलं ना तर मला समजलं की त्यांच्या मेंदूवर थोडा परिणाम झालेला आहे. ते अतिशय त्रास करून. म्हणलं त्रास म्हणजे काय, अतिशय भजनं करतात ते, एवढा दुसरा काय नाही असणे उद्योगधंदो. आणि ते बरोबर आहे. मग ते मी म्हणतो ज्यावेळी गेलो होतो ना तपासणीला, त्यावेळी म्हणतो मी ज्यावेळी आतमध्ये एंट्री केली त्यावेळी हा म्हणतो व्यवस्थित बसलेला होता आणि काय म्हणतो मी काय, विठ्ठल तू आला मला भेटण्याला. काय म्हणतो, विठ्ठल तू आला मला भेटण्याला. अरे म्हणाले बरं आहे, आपली ट्रीटमेंट योग्य आहे, सुधारणा झालेली दिसते आहे. पण आपले असे पुढे गेले आणि सगळी तपासणी करून परत जेव्हा पाठी फिरतात ना त्यावेळी हा आता नाव शिरसेकर, तसं ह्यानं शीर्षासन घातला आणि काय म्हणतो ते बघा, जाने वालो जरा मुड़ के देखो मुझे मैं भी इंसान हूँ हर तुम्हारी तरह. ह्याला म्हणतो मागाशी म्हणतो ते बघितलं ते काय तेवढ्यात हे बोलले, अहो मागाची ती ए साईड होती, आताची बी साईड चालली आहे कॅसेटची. आता बुवाने गवळण घेतली, आता आपल्याला देखील गवळण घेऊची हा, पण ती अशी नाही, एकदम कशी झकास झाली पाहिजे. परत गाव वाटे गावतो नाही. अगर राधिके आज तुझी माझ्याशी गाठ, राधिके आज तुझी माझ्याशी गाठ, राधिके आज तुझी माझ्याची गाठ, राधिके आज तुझी माझ्याची गाठ, राधिके आज तुझी माझ्याशी गाठ. जाऊ नको थाट तुझा फोडीन मी माठ, जाऊ नको थाट तुझा फोडीन मी माठ, जाऊ नको थाट तुझा फोडीन मी माठ. राधिके आज तुझी माझ्याची गाठ, राधिके आज तुझी माझ्याची गाठ, जाऊ नको थाट तुझा फोडीन मी माठ, जाऊ नको थाट तुझा फोडीन मी माठ, जाऊ नको थाट तुझा फोडीन मी माठ. आज बरी आली संधी मिळाली सयते, मिळाली तयते, मिळाली तयते, नाही सोडणार अशी अडविन जेथे तेथे. अडविते तेथे, अडविते तेथे, माझ्या संगतीला, अगं माझ्या संगतीला सारे सौगडी गे धरुनिया, हा फोडुनिया माठ तुला फिरविन गरगरा गे. जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माठ, जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माठ, जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माठ. राधिके आज तुझी माझ्याची गाठ, राधिके आज तुझी माझ्याची गाठ, जाऊ नको थाट तुझा फोडीन मी माठ, जाऊ नको
अगं खोड तुझी मोडीन उडवून नाना रंग धरून यावेन तुला फिरवीन गरगराग जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माट जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माट जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माट राधिके आज तुझे माझ्याची गाठ राधिके आज तुझे माझ्याची गाठ जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माट जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माट जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माट नाकावरचा राग तुझ्या सारा मी गवडवीन सारा मी उडवीन सारा मी उडवीन गेरी साणून तुला दासी माझी बनवीन दासी माझी बनवीन दासी माझी बनवीन पुन्हा वाटे माझ्या अगं पुन्हा वाटे माझ्या येऊ तू नको ग भरत म्हणे जाणे शरण कृष्णास ग जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माट जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माट जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माट राधिके आज तुझे माझ्याची गाठ राधिके आज तुझे माझ्याची गाठ जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माट जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माट जाऊ नको ताट तुझा फोडीन मी माट प्रश्न असा आहे की जी आपली आदिशक्ती माया उत्पन्न कशी झाली निर्मिती कशी झाली तिची हे बुवानी सांगावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री पंढरीनाथ महाराज धन्यवाद रसिक प्रेक्षक हो. रात्र वाढते तशी भजनातली रंगतही वाढत चाललेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण अजूनही उपस्थित राहिला आहात त्यामुळे मला मी मागाशी केलेलं वक्तव्य आता खरं होत चाललेलं आहे. सामना सुद्धा रंगत चाललाय. आता खरी मजा येणार आहे. नागवेकर बुवाने आपल्या खड्या आवाजात त्यांच्यासमोर आव्हान उभं केलेलं आहे. आता बघूया त्यांच्या प्रश्नाला हे कसे उत्तर देत आहेत शिरसेकर बुवा. शिरसेकर बुवा पुनश्च एकदा या उपस्थितांतर्फे आपल्याला शुभेच्छा देतो आणि टाळ्यांच्या गजरात तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय की तुम्ही आपल्या पुढच्या बारीला सुरुवात करावी. धन्यवाद. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आमच्या नागवेकर बुवांची वारी झाली. बसल्यापासून सांगितल्याने होता काय पेटवतो
पण जल्लाचा धुमाच लाव यांचा खै पेटलाच नाही. धुराण डोळे मात्र झोमले नाही काय. माका वाटला बसल्याबरोबर काय काय बतावणी केल्याने म्हणजे सगळा काय करीन. माका खरोखरच वाटला की कदाचित या स्टेजवर नशीब नाही म्हणा तुमचा चड्डी सोडून नाचले असा वाटला होता. माका काहीतरी करतील असं. काय नोटेशन बिटेशन घेतल्याने नाही ना. असो असो करतील, तयारी करतील. भारी प्रश्न मात्र विचारले नाही. मी काय सोडीन की काय तुमकडले का टाके नाही सो करून एका कसं बघा. आज याचा काय खरा नाही. सांगून आणि ठेवला ना काय दोघे पण भांडारी असो म्हणून. असो 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 रंदो मारूक सांगत. नशीब म्हणा सुताराचो रंदो चाटावलो आहे का अजून. नशीब अजून वळंबो नाही काढून दाखवलंय. वळंबो काढले की एका सुतात कसं सरळ करतंय तो बघा. आता चालू करतंय याची खडसव एका सुरुवात करते आता हळूहळू. हे का भारी जगाची काळजी आहे नाही. लोकांची शेतीवाडी फुकट गेली म्हणून सांगितले आणि ह्या म्हणता मी गणरायाक म्हणजे आपल्या त्या परमेश्वराक सांगतोय त्याका काय कळत नाही. ह्यानी सांगा खया. असो असो कुवतीप्रमाणे बोलले बुवा. असो तर आज खरोखरच डबल बारीचा सामना रंगात येतोय. मी एक छोटासा गजर म्हणतोय केवळ बुवानी भजन केलंय त्यावर. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. हरिनामाच्या रंगी रंगली अस्त जनमंडळी. हरिनामाच्या रंगी रंगली भक्त जनमंडळी. आणि आज कसा मला भेटला महामूर्ख गोंधळी. जय जय राम 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 जय जय राम. आज राधा कृष्णाच्या मंदिरी जमला हरिभजनाचा मेळा. हरिभजनाचा मेळा. हरिभजनाचा मेळा. आज राधा कृष्णाच्या मंदिरी जमला हरिभजनाचा मेळा. हरिभजनाचा मेळा. हरिभजनाचा मेळा. व समकाल काय तुका कळत नाही म्हणून सांगते. आता बघा सम कशाक म्हणतात काल कशाक म्हणतात. जरा कोणतरी संगतीक जोडी गुरु कर. सद्गुरु तर नाहीच यांच्या नशिबात पण निदान गुरु तरी बुवा करा. नाव पण नाही घेतले त्यामुळे माका काय कळत नाही काय. आता एवढ्या सगळ्या अमाप भक्त जणांनी बघितले नाही ऐकले नाही सगळे पण बुवानी गुरूंचं नाव काय घेतले नाही. असो पण करतील काहीतरी सुधारणा. आज राधा कृष्णाच्या मंदिरी जमला हरिभजनाचा मेळा. हरिभजनाचा मेळा. हरिभजनाचा मेळा. हरिभजनाचा पाहून मेळा आला हा डोंकावळा. आला डोंकावळा. आला डोंकावळा. खाऊन खाऊन विष्ठेचा गोळा कावळ्याला सुचला चाळा. कावळ्याला सुचला जाळा. कावळ्याला सुचला जाळा. काय काय सांगित होतो मगाशी तो ऐकलास ना. आता कावळ्याला नाही पुढच्या ओळीत मी बुवाला सुचला चाळा म्हणून. म्हणजे काय काय मगाशी बडबडून गेलो तुमका कळला नाही काय. मी राजापुरी आपण रत्नागिरीवालो सांगितलं ना. आता हा तर प्रत्येक जण सांगणार नशीब म्हणा माका नाही म्हटल्यान तू राजापूरचा खोबरा म्हणून. पण मी त्याका सांगितलं असतं खोबरा म्हटल्या नसता तर सांगितलं. आता म्हटल्या नाही कशाक सांगू का ते. कधीतरी म्हणीत त्याच्यावर उत्तर तरी शिल्लक व्हाय नाही म्हणून नाही सांगत.
खाऊन खाऊन विषेचा गोळा बुवाला सुचला चाळा आता काय हो गावे कसे हो गावे कळे नयाला मुळी काय हो गावे कसे हो गावे कळे नयाला मुळी आणि आज कसा मला भेटला महामूर्ख गोंधळी जय जय राम 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 नजर याची भारी नजर याची भारी याला बाईचा डोहाळा याला बाईचा डोहाळा काय मगाशी सांगितलं बुवानी की आमचे बुवा थोडेसे क्रॅक झाले बघा हो तुमका मी क्रॅक झाल्यासारखं दिसतोय का आता बहुतेक ह्या का फळ लागल्याची पाळी जी आहे ह्याच्यावर काय झालं सांगतो मेंदूंचं प्रदर्शन मांडलं होतं काय मेंदू ठेवले होते एका ठिकाणी सगळे प्रदर्शनात आता माझा डोसक्या फिरला म्हणून मी गेले ते मेंदू म्हटलं एखादं चांगलं कोणाचं असलं तर बघूया म्हणून त्याच्यातले त्याच्यात गेलंय तर पहिलं मेंदू ठेवलेलं होतो त्याच्यावर खाली किंमत लिहिलेली 10,000 रुपये पुढच्या मेंदू जवळ गेले किंमत लिहिलेली 50,000 रुपये जरा पुढच्या मेंदू जवळ गेले किंमत लिहिलेली 1 लाख त्याच्या पुढच्या मेंदू जवळ गेले 10 लाख रुपये म्हटलं काय हो मेंदू तर सगळा सारखाच दिसतो पण एकावर 10,000 नंतर 50,000 1 लाख 10 लाख हे आधी 10 लाखाचा जो मेंदू आहे एवढी किंमत का तुमका माहिती आहे तो मेंदू म्हणता नागवेकर बुवाचो म्हणून सांगतोय नजर याची भारी याला बाई जाडो हाळा कावळ्याच्या नजरेचा काय खरा नाही कावळ्याच्या नजरेचा काय खरा नाही एकच डोळ्यात बुबुळ असं एकच तर कसा खै खै फिरवीत आपणाक 2 डोळे असून दिसत नाही पण ते काय एका डोळ्यान सगळा दिसतात त्याच्यातलंच यो म्हणून सांगतो बाईवरती नजर ठेवली फोडून घेतला डोळा फोडून घेतला डोळा बाईवरती नजर ठेवली फोडून घेतला डोळा खरकट उष्ट गाई अन आधार लावी पोटाला खरकट उष्ट गाई अन आधार लावी पोटाला आता बाईवरती नजर ठेवली म्हटल्यानंतर जरा काहीतरी तुमका वाटलं असत नाही आमचे बुवा त्याच्यात नाही मी बुवांका नाही असं कावळ्यानं काय केलं कावळ्याने काय केलं बघा ज्यावेळी राम लक्ष्मण सीता वनवासात असते वेळी हा गंधर्व रूपी कावळा हा कावळा सीतेच्या वक्षस्थळावर जाऊन बसला म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की त्याची नजर त्याची ती वक्रदृष्टी त्या सीतेकडे वळली म्हणून सांगतोय हा विषय खरकट उष्ट गाई अन आधार लावी पोटाला धनी मानिला पिंडाचा तरी तोच मारी नरकाला तुलना करी हंसाशी अशिरी तयाची आगळी काय बघा माझ्याशी तुलना करो किलो आणि वर सांगता मानवर करू ना बुवा काय आम्ही पण बुवा नाही काय सांगूची एका भारी सवय हा माका पण असा काय काय भरपूर सांगितलं तुमका सांगितलं ते रात्र पुरणार नाही त्यातलं एक किस्सा सांगते तुमका माका काय सांगल्यानंतर आमच्याकडे म्हणता रत्नागिरीत ओव्हरआर्म स्पर्धा भरतो काय क्रिकेट ह्या आमच्या बुवांका पण थोडासा क्रिकेटचा अगदी याड असा मग ह्यानी काय केलं मला सांगायला सुरुवात केली हे आमचे बुवा नागवेकर बुवा आणि त्यांच्या जोडीवाला एक माझ्याजवळ आले मला सांगायला सुरू आमच्याकडे म्हणतो क्रिकेटच्या स्पर्धा वगैरे भरतात अगदी छान भरतात भरपूर बॉलर वगैरे बाहेरून लोक येतात मग मी सांगितलं ओघाने विषय आला मी बोलून गेलो पटकन आमच्याकडे पण म्हटलं बॉलर आहेत बॅट्समन्स आहेत पण बॉलर आमच्याकडे एक म्हटलं आहे ना
तो म्हटलं मागे जातो असं आणि कमीत कमी 50 पावलाची रनिंग घेतो आणि म्हटलं बॉल टाकतो. काय बॉल म्हटलं जातो वेगात. त्यांच्या बरोबर जो होतो ना तो म्हणायला लागलो रवावता काय त्याच्या. तो म्हणता हो कायच नाही 50 पावला म्हणजे नथिंग. आमच्याकडे म्हणता बॉलर ना मागे जाता कमीत कमी 100-150 पावला म्हणता धावत येत आणि मग बॉल टाकता. एवढं ऐकून काय ह्यो गप राहलो नाही हो. ह्यो माका सांगू लागलो तू 100 पावला 150 पावला 50 पावला आहे म्हणता नथिंग कायच नाही. आमच्या म्हणता गावात बॉलर आहे ना आमच्या गावात बॉलर हा तो बॉल घेतल्याने जो मागे गेलो ना बॉलिंग टाकूसाठी 4 दिवस झाले इलोच नाही म्हणता खरं. म्हणून सांगतोय तुलना करी हंसाची अशिरीत याची आगळी आणि आज कसा मला भेटला महामूर्ख गोंधळी. जय राम जय राम जय राम विनारी. जय राम जय राम जय राम विनारी. हौसेने पाळीला हा जातीवरती जाई. हा जातीवरती जाई. हा जातीवरती जाई. हौसेने पाळीला हा जातीवरती जाई. हा जातीवरती जाई. हा जातीवरती जाई. मनात ह्याच्या पाप दुसऱ्यावरती जळत राही. दुसऱ्यावरती जळत राही. दुसऱ्यावरती जळत राही. मनात ह्याच्या पाप दुसऱ्यावरती जळत राही. दुसऱ्यावरती जळत राही. दुसऱ्यावरती जळत राही. हो बुवा नको ते काहीतरी सांगत बसती. आता बघा आपला हापूस आंबा. हापूस आंबा ही रत्नागिरीची शान होती. हे रत्नागिरीचं असूनही आहे का माहिती नाही. माका सांगूचा लागतं ह्या केवढा मोठा दुर्भाग्य आहे. हापूस आंबा अजून देखील हापूस आंबा कुठला खायचा असेल ना तर तो रत्नागिरीचा. त्याच्यात कल्टार नाही मिळायचा तुमका कोणा. ह्या का कळत नाही सांगू. ह्यो ती मोठेगिरी त्या देवगडवाल्यांची करूक जाय नाही काय वाईट नाही. पण जिकडे तिकडे कल्टारचा माल पण रत्नागिरीचा शुद्ध आणि सोजवळ मालच मिळणार. ह्या जर एखाद्या गजरात घेतल्यानं तुमका आमका किती बरा वाटला असतं नाही काय. म्हणून सांगतोय मनात याच्या पाप दुसऱ्यावरती जळत राही. दुसऱ्यावरती जळत राही. दुसऱ्यावरती जळत राही. स्तुती ऐकुनी आपली हा मनात हुरळून जाई. हा मनात हुरळून जाई. हा मनात हुरळून जाई. काहीही बोला हाकडून लावा निर्लज्ज असे भारी. हा निर्लज्ज असे भारी. हा निर्लज्ज असे भारी. कावळो बघा ते का किती हाकला तुम्ही पुन्हा येणार जवळ. तसं आमचे बुवा पण काय वाईट नाही. एका किती वाईट बोललास ना असं चिकटॉक येत अगदी बाजू एकदम आणि लांब जरी ढकला नसं दिलास तरी येणार पुन्हा जवळ. म्हणून सांगतोय काहीही बोला हाकडून लावा निर्लज्ज असे भारी. निर्लज्ज असे भारी. निर्लज्ज असे भारी. संतोष वाटे गाता महाबलिदासाची ही तेरी. संतोष वाटे गाता महाबलिदासाची ही तेरी. आज कसा मला भेटला महामूर्ख गोंधळी. जय राम जय राम जय राम विनारी. जय राम जय राम जय राम विनारी. जय राम जय राम जय राम कृष्ण हरी. जय राम जय राम जय राम कृष्ण हरी. पण भारुडापूर्वी बुवाने एक प्रश्न विचारला होता. प्रश्न काय विचारला मायेची उत्पत्ती कशातून झाली. आता आमच्या बुवांका माया खयचा वयाचा काय माका कळक ना. तरी पण आता माया हव्या त्यांका काहीतरी माया कशाबद्दल तरी हवी आहे म्हणून ती सांगतोय. बुवा माया सगळ्यात पहिली म्हणजे जी मूळ माया ब्रह्मी मूळ माया
एकच ब्रह्म. आता ह्या सगळ्याच्या डोक्यावर न जाणार, मी काय सांगतोय ना, ह्या सगळ्याच्या डोक्यावर न जाणार, कारण हे सद्गुरू केलेलं नाही. सगळ्यात पहिला कोण? ब्रह्म. मी म्हणजे कोण? मी पण माया. मी म्हणजे ब्रह्म. मी म्हणजे सुदेश बुवा नागवेकर नव्हे. मी म्हणजे एक ब्रह्म. कोणी असेल तो काय सांगेल? मी म्हणजे ब्रह्म. प्रत्येकामध्ये एक ब्रह्म आहे, म्हणून चराचर व्यापून जो उरलाय तोच ब्रह्म, तोच परमेश्वर. सगळ्यांच्यात आहे, तुमच्यात आहे, आमच्यात आहे, या माईकमध्ये आहे, या पेटीमध्ये आहे, सगळ्यामध्ये एक ब्रह्म आहे. म्हणून सांगतो, सजीवाची उत्पत्ती कशापासून झाली तर एक प्रत्येकाचं एक चित्र बनवलं गेलं ब्रह्मदेव आणि सरस्वती, आणि त्याच्यातून संभोग घेऊन प्रत्येकाची उत्पत्ती झाली. ती माया, ती मूळ माया. पण आता बुवांक आणखी थोड्या वेगळ्या प्रकारात हव्या म्हणून सांगतोय. आता महादेवाच्या तेजाने, आता माया ही जी उत्पन्न झाली, ही देवी जी उत्पन्न झाली, ती महादेवाच्या तेजाने ह्या देवीचे मुख निर्माण झाले. पुढे यमाच्या तेजाने या माऊलीचे केस निर्माण झाले. चंद्रापासून स्तन, इंद्रापासून पद, आणि सूर्याच्या तेजाने दोन्ही पदांची बोटे, प्रजापतीच्या तेजाने दंत, अग्नीच्या तेजाने दोन्ही नेत्र, आणि संध्याच्या तेजाने भुवया, वायूच्या तेजाने कर्ण, आणि अन्य देवतांपासून शरीरातील विविध भाग झाले. अशा प्रकारे ही जी अंबा माता जी आपल्यासमोर दिसते ती अशा प्रकारे तयार झाली. आता बुवांनी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर बुवांका तर दिलेलं आहे. आता मी लगेचच बुवांका दुसरा प्रश्न विचारते, म्हणजे बुवा उत्तर तयार करून ठेवते तिकडे, नाही काय? मी प्रश्न विचारते कसं तो बघा, एकदम सुटसुटीत. मी कोण हे का खायचा कसा उत्पन्न झाला ता नाही विचारणार. मी काय विचारते बघा, ज्यावेळी प्रभू रामचंद्र त्यांचाच अवतार, त्यांच्याच अवताराच्या दरबारामध्ये आपण भजन करतोय. प्रभू रामचंद्र ज्यावेळी सीता शोधासाठी निघाले त्यावेळी जाताना मध्ये त्यांना समुद्र आडवा आला. मध्ये समुद्र आडवा आला आणि पलीकडे जायचं होतं. त्यावेळी हे प्रभू रामचंद्र त्या समुद्राची याचना करायला लागले. त्यांना सांगायला लागले मला वाट पाहिजे पलीकडे जायला. त्यावेळी समुद्र वाट देईना म्हटल्याबरोबर रामाला क्रोध आला आणि त्याने बाण काढला आणि बाण तो समुद्रावर रोखला. एवढ्यात समुद्र शरण आला रामाला. मग रोखलेला बाण, आता प्रश्न कुठे आला? रोखलेला बाण, समुद्रावर रामाने रोखलेला बाण तो समुद्रावर सोडला नाही. समुद्राने याचना, आता शरण आलेल्याला जीवदान दिलंच पाहिजे म्हणून रामाने तो बाण नंतर कुठे सोडला ते आता तुमका बुवा सांगतील बघा. आणि जो बाण रोखला होता त्या बाणाचं नाव पण तुम्हाला बुवा सांगतील. व प्रश्न जरा व्यवस्थित नीट ऐकून घ्या आणि स्वच्छ उत्तर द्या एकदम. भारुड म्हणतोय, तिन्ही लोकात भ्रमण करणारा नारद. या नारदाला वाटलं आपण पण देवच आहोत की काय, आपणही देवाप्रमाणे. आता तिन्ही लोकी अगदी स्त्री सुख भोगलं जातं, मग आपण एकटाच असा का? आपण एकटाच का? म्हणून नारदाला सुद्धा वाटलं काय की आपल्याला सुद्धा बायको पाहिजे, पत्नी पाहिजे, आपल्याला सुद्धा पत्नी पाहिजे असं नारदाला वाटलं. तेव्हा नारद भगवंताकडे आले, श्रीकृष्णाकडे आले आणि श्रीकृष्णाला काय सांगतात बघा. काना दयागना नारद आरवी मनमोहना. काना दयागना नारद आरवी मनमोहना. पत्नी सुख घेती सर्वजण या जगती, म्हणून मी आलो कृष्णाया पृथ्वीवरती. द्यावी मदती भार्या मी देईन प्रीती, सुखात ठेवीन तिची मी कृष्णा एकांती. काना दयागना नारद आता काय झालं बघा एकदा.
नारद कृष्णाकडे गेला. नारद कृष्णाकडे गेला आणि कृष्णाला सांगायला लागला, कृष्णा मी तुझा खरा भक्त आहे. तेव्हा तू आणि मी दोघेही सारखेच. तू जसा पाप पुण्याच्या पलीकडचा तसाच मी. तू जसा पाप पुण्याच्या पलीकडचा तसाच मी. तेव्हा आपण दोघेही ब्रह्मस्वरूपच आहोत. तेव्हा कृष्ण काय म्हणतोय, ठीक आहे बाबा, पण एवढं हे सगळं मला सांगतोयस कशाला? तेव्हा नारद सांगतोय, कृष्णा तुझ्या 16,000 बायका आहेत. काय 16,000 बायका आहेत. त्या 16,000 बायकाची एक बायको तुझी मला दे. आता बायको मागायची म्हटल्यानंतर काय साधी गोष्ट काय हो? कोण कोणाची बायको मागावं जाय. पण नारद गेला कृष्णाकडे आणि कृष्णाला सांगायला लागला, काय तुझ्या 16,000 स्त्रियांमधली तुझी एक बायको मला दे. काय सांगतोय नारद, कसं सांगतोय बघा. 16,000 बायका तुझ्या द्वारकेचा तूची राजा. 16,000 बायका तुझ्या द्वारकेचा तूची राजा. एखादी पत्नी माझ्या संग देशील काय? करीन जा, 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 करीन जा. हो, काय सांगतोय, तुझ्या 16,000 स्त्रियांमधली एक बायको मला दे. मी तिच्यावर खरोखर चांगलं प्रेम करीन. आता आपली बायको कोण कोणाक देत काय हो? तरी पण कृष्णाने लगेच विचार केला, काय की आपली स्त्री हा मागतोय ठीक आहे, पण या नारदाला आता चांगला धडा शिकविण्याची संधी चालून आली आहे असं कृष्ण मनात म्हणतोय. आणि काय त्याने ठरवलं, ठीक आहे म्हणतो तुला देईन. नारद सांगतोय, बाबा दिलंच तर खरं बरं होईल. मी अगदी चांगलं तिच्यावर प्रेम करीन, माझं सुख होईल. आता एवढं सगळं झाल्यावर कृष्ण म्हणतोय, आता याला खरं ज्ञान देऊया आपण. आता कृष्ण सांगतोय, खरं आहे ठीक आहे, माझ्या 16,000 बायका आहेत, मला तरी एवढ्या काय करायच्या. जा घेऊन म्हणे तुला एखादी, निदान तुझं तरी सुख होईल, तू तरी निदान सुखी होशील. मग शेवटी काय झालं, ठीक आहे म्हणतो चालेल. मग नारदाला सांगतोय कृष्ण, बायको माझी नक्की नाही, पण माझी एक अट आहे मात्र. मी ज्या माझ्या स्त्रीजवळ नसेन त्या स्त्रीमधली एखादी तू घेऊन जाऊ शकतोस. आता नारद म्हणतोय 16,000 बायका, 16,108, 16,108 एवढ्या बायका, एवढ्या जवळ हा जाणार तरी कसा. ठीक आहे म्हणतो चालेल, तुझी अट मला मान्य आहे. मग शेवटी काय सांगतोय बघा, कृष्ण काय सांगतोय नारदाला, तुला पाहिजे ती पत्नी घेऊन जा, तुला पाहिजे ती पत्नी घेऊन जा, तुला पाहिजे ती पत्नी घेऊन जा, तुला पाहिजे ती पत्नी घेऊन जा. जिथे नसेन मी नारदा, जिथे नसेन मी नारदा, जिथे नसेन मी नारदा, जिथे नसेन मी नारदा. जा घेऊन बाई करू नको गाई, पत्नी नारदा, 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 बसू नको नारदा. नारदाला सांगितलं, नारदा जा, माझ्या 16,000 स्त्रियांमध्ये मी ज्या माझ्या स्त्रीजवळ नसेन त्यातली तू स्त्री घेऊन जाऊ शकतोस. आता एवढं सगळं ऐकल्याबरोबर काय विचारतास हो? गुलाम चेक काढलो मगाशी बघितलंच नाही, एका वाटला होता मी याचा काय करीन नि काय नाही. अगदी छाती जवळ जवळ बडवून घेत होतो बुवा, पण असं काय नसतं बुवा. माका माहिती होता दिसता तसा नसता, म्हणून मी काय जास्त बोलाकत नाही, लक्षात नाही दिलं याच्याकडे. माका माहिती होतं ह्यानी जरी किती सांगितले आणि पेटवतोय आग लावतोय तरी ह्याचे निकारे शेणीसारखे धुमणार, हे माका चांगले माहिती होते. ठीक आहे, पण काय झालं बघा, शेवटी काय केलं. आता नारदाने एवढं ऐकल्याबरोबर नारद निघाला. त्याने केस वगैरे व्यवस्थित विंचरले, कपडे वगैरे व्यवस्थित घातले आणि गेला. कसा गेला, अगदी तंबोरी वगैरे होती ती काढून ठेवली आणि नारद निघाला. कसा, नादिर दिर्दिम ताना ना दोन ताना ना ना ना, नादिर दिर्दिम ताना ना दोन ताना ना ना ना, ताना ना दोन ताना ना ना ना, ताना ना दोन ताना ना ना ना. नारद नाचे धुंदीत येऊन, नारद नाचे धुंदीत येऊन, नारद नाचे धुंदीत येऊन, नारद नाचे धुंदीत येऊन. नादिर दिर्दिम ताना ना दोन ताना ना ना ना, ताना
निघाला. आता नारदाला ऑर्डर मिळाल्याबरोबर नारद एकदम खुश झाला. त्याने उत्तम शृंगार केला, चांगले कपडे घातले आणि द्वारकेत निघाला. सर्व स्त्रियांच्या घरी जाऊन पाहू लागला. आता पहिल्याच घराकडे गेलो, आतमध्ये डोकावून बघायला लागला. पहिल्या घरी गेल्यानंतर बघतो तर काय हो, कृष्ण मारे पलंगावर झोपलेला त्याच्या घरी. म्हणून दुसऱ्या घरी गेला. आता झोपलेला आहे, उठून येणार नाही पटकन, म्हणून दुसऱ्या घरी गेला. दुसऱ्या घरी गेला, जाऊन बघतो काय तिथे पक्ष्यांशी खेळतोय. म्हणून त्याच्या पुढच्या घरी गेला, बघतोय सगळीकडे कृष्ण, सगळीकडे द्वारकेत त्याला कृष्णच कृष्ण दिसायला लागला. आज सुद्धा बघा आपल्या प्रत्येकाच्या कृष्णच अवतरलेला आहे, नाही का? म्हणून सांगतोय बघा, त्याने काय नारदाने बघितलं की प्रत्येकाच्या घरी जाऊन बघितलं तर कृष्णच कृष्ण सगळीकडे. ओ एका कृष्ण पत्नीने तर त्याला विचारलं काय, एका कृष्ण पत्नीने त्याला विचारलं, ए नारदा, अरे तुका काय बाबा याडवीड लागला की काय? आम्ही दोघा जण हैसर एकांतच असताना तुका लाज लज्जा शरम अब्रू काय नाही सगळा भाजून खाल्लं. आम्ही दोघा जण असताना तुझी हैसर यायची हिंमतच झाली कशी? आता कृष्ण जिकडे तिकडे त्या नारदाला कसा दिसतोय ते बघा. बगावतीकडे कृष्ण बसलेला, बगावतीकडे कृष्ण बोले पक्ष्यांची कधी पलंगी झोपलेला, बोले पक्ष्यांची कधी पलंगी झोपलेला, बोले पक्ष्यांची कधी पलंगी झोपलेला, बोले पक्ष्यांची कधी पलंगी झोपलेला. मिळविण्याची पत्नी नारद हिंडे दारोदारी, कृष्ण दिसे सर्व घरी. झालं. आता नारद जिकडे तिकडे बघतोय, पण कृष्ण कुठे झोपलेला, कुठे बसलेला, कधी पक्ष्यांशी बोलतोय. आता त्या एका कृष्ण पत्नीने असं विचारल्यानंतर नारदाला विचारते ती कृष्ण पत्नी, तुला जर काम क्रोध आवरत नाही तर हे बाहेरचं ढोंग कशाला पांघरतोय? आता एवढं नारद ऐकल्याबरोबर नारदाला एकदम लाज वाटली. हो, नारदाला लाज वाटली आणि लाजेने मान खाली घातली आणि अगदी तोंड लपवत नारद पळाला. कसा बघा, पळे हो नारद तोंड लपुनी उगामी आलो शोधाय पत्नी, पळे हो नारद तोंड लपुनी उगामी आलो शोधाय पत्नी, पळे हो नारद तोंड लपुनी उगामी आलो शोधाय पत्नी. गेला मागे आंघोळीशी मारली बुडकी पाण्यामध्ये वरती आला बाई हो. झालं काय, नारद निघाला. नारदाला लाज वाटली आणि नारद निघाला कुठे? नदीवर गेला. नदीवर गेला पापक्षालन करण्यासाठी. नारद नदीवर गेला. काय एवढं सगळं उघड्या डोळ्यांनी बघितलंय ना, मग आता हे सगळं हे आता घालवलं पाहिजे म्हणून तो नदीवर गेला आंघोळीसाठी. आंघोळीसाठी नारद नदीवर गेला. त्याने पाण्यात बुडकी मारली. आता पाण्यात बुडकी मारल्याबरोबर कृष्णाने आपली माया सोडली. हीच ती माया बुवा. कृष्णाने आपली माया सोडली आणि या नारदाला, या नारदाची बाई केली. पाण्यातून नारद वरती येऊन बघतोय. वरती येऊन बघतोय तर आपल्यात सगळा बदल झालेला. आपल्यात सगळा बदल झालेला. आता नारद स्त्रीरूप झाला. म्हणून त्याने काय केलं बघा, त्याचा स्वतःवर विश्वास बसेना. त्याने काय केलं, त्याने नाकाला हात लावून बघला तर नाकाला नथणी लागली. कानाला हात लावून बघला, कानात कुडी. म्हणून त्याने केसावरून डोक्यावरून असा हात फिरवला तर लांब सडक कमरेपर्यंत केस आलेले. आता एवढं सगळं बघितल्याबरोबर ह्या झाला कसा? आपल्यात एवढा बदल झालेला बघून नारद काय म्हणतोय बघा, आपल्यात बदल झाला. आता हे सगळं कारस्थान कोणाचं आहे साधारण नारदाच्या लक्षात आलं. पण आता करणार काय? नारद काय म्हणतोय बघा, धग धग झाली, 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 धग धग झाली. झाले मी बाई करू मी काही, कशी मी राही, कुठं मी जाई. हो तोबा माझी तोबा, अहो झाली माझी तोबा, तोबा माझी तोबा, ओ झाली माझी तोबा, तोबा माझी तोबा, ओ झाली माझी तोबा. हे धग धग झाली, धग धग झाली, धग धग झाली, धग
नारदाची बाई झाल्याबरोबर ह्या नारदाची बाई झाल्याबरोबर त्याच्या मनातले सगळे विचार बदलले. आता बघा, मी आमच्या बुवांसमोर हे म्हटल्याबरोबर जा काही दिवसभरात त्यांच्या मनात होता तो सगळा गेला. आणि आपल्या जोडीत कोणतरी आपलं वादेली उभं ह्या लक्षात घेतल्याने त्या सगळा मगाशी बरळत होते. म्हणून सांगतोय बघा, काय नारदाच्या मनातले सगळेच विचार बदलले. तो बाई झाला ना, त्याला सगळ्या स्त्रीसारख्या भावना होऊ लागल्या. नारदाला सगळ्या स्त्रीच्या भावना होऊ लागल्या. तेवढ्या वेळात जर आमचे नागवेकर बुवा त्या नारदीत काही दिसले असतेत ना, अहो काय कर्कचून मिठी मारलेली असती त्या नारदीन. पण काय दिसूक पण चिकमोड आहे ना बुवा आमची. काय झालं, त्या नारदीच्या भावना सगळ्या बदलल्या, त्याला स्त्रीसारख्या भावना होऊ लागल्या. आता बघा, बाई झाल्यावर म्हणून सांगते तुका म्हणे ते पाहेचे जातीचे. काय आता त्या ठिकाणी गेल्यानंतर समजणार. आता बुवा पण समजा आपण एक धरून चालूया. काय बुवांवर मी रोज ठेवून नाही बोलत आहे, पण सांगतो. समजा आमच्या बुवांका पण समजा एखादी साडी नेसवली, बुवांका पण वाटत नाही आपण पण काहीतरी, अहो काय सांगू तुमका, काय पदर बिदर असं ओढून घेतील, काय खरा नाही. शेवटी काय झालं बघा, त्या नारदीला स्त्रीसारख्या भावना होऊ लागल्या. आता भावना होऊ लागल्यानंतर स्वाभाविकच तिला लाज वाटणार. हो, स्वाभाविकच तिला लाज वाटणार. ती गावात जायला लाजू लागली, गावात जायला लाजू लागली, सगळीकडे फिरायला लाजू लागली. आता तोंड दाखवणार कसं, होतो कोण आणि माझं झालं का, असं त्या नारदीला वाटलं. मग शेवटी आता या नारदीची बाई झाली होती, ती गावात जायला लाजू लागली, पण ती जंगलात जाऊन जागा शोधायला लागली राहण्यासाठी. कशी बघा, राणीवनी ती भटकू लागली, राणीवनी ती भटकू लागली, राहण्या जागा शोधू लागली, राहण्या जागा शोधू लागली, झोपडी आडोशाला दिसली, बाई गेली झोपडी पाशी आत पाहिला एक तापसी, बाई गेली झोपडी पाशी आत पाहिला एक तापसी, बाई गेली झोपडी पाशी आत पाहिला एक तापसी, बाई गेली झोपडी पाशी आत पाहिला एक तापसी. कामातून झाली त्याला पाहून ऋषी बाई गेली बाबाहून, ऋषी बाई गेली बाबाहून, ऋषी बाई गेली बाबाहून. हो, काय नारदी जंगलात खूप फिरली. आता सगळीकडे फिरली. फिरता 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 त्या नारदीला एक आश्रम दिसला. एवढ्या जंगलात एक आश्रम दिसला. आता आश्रम दिसल्याबरोबर ही नारदी गेली, खुश झाली एकदम. तिला बरं वाटलं, नारदीला एकदम बरं वाटलं. आता काहीतरी आश्रम दिसलाय, काहीतरी आश्रोपानी. हा, हे आपली नारदी गेली, त्या आश्रमाजवळ गेली आणि आश्रमात डोकावून पाहिलं. त्या आश्रमात डोकावून पाहिलं तर आश्रमात डोकावून पाहिल्याबरोबर काय हो, त्या नारदीचा पण एकदम दिल धाक 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 होऊ लागला. नाही काय, नारदीचा दिल धगधग होऊ लागला. कारण आतमध्ये पाहिलं तर काय, एक धष्टपुष्ट असा ब्राह्मण बसलेला होता. त्या झोपडीत एक धष्टपुष्ट ब्राह्मण बसलेला होता. आता बघा, नारदी सुद्धा तरुण, तो ब्राह्मण सुद्धा तरुण, दोघांची एकमेकांच्या नजरेला नजर भिडली. आणि मग काय विचारताय, दोघांची नजरेला नजर भिडली. मग शेवटी काय, मनातून ब्राह्मण खुश होता त्या बाईवर. आता ही बाई म्हणजे नारदी, ह्या नारदीवर तो ब्राह्मण खुश होता. पण काय करणार, तापसी आहे, तपस्वी आहे तो. मग त्याने काय केलं, त्या बाईला आत घेतलं नाही, रागावला उलट त्याच्यावर. आता एवढी अप्सरा पाहिल्याबरोबर थोडंसं नाटक पण करू खावाच, नाही काय. आता पटकन तापसी म्हटल्यानंतर, एखादो संत महंत आहे म्हटल्यानंतर पटकन भुतू ये म्हणून कसं सांगितलं, समजा ते. आता नारद त्या ब्राह्मणाच्या जागेवर समजा आमचे जर बुवा असतात ना, एवढं अजिबात विचार केल्याने नसतो. आमचे बुवा असतात ना, बाय चेडू माझा म्हटल्या नसता खैसून इला, बाई ये भूतू ये भूतू ये. आणि मग ही नारदी काय वाट सोडी ना,
ह्या ब्राह्मणाची का नारदी पाठ सोडीना. ह्या ब्राह्मणाने रागवल्याचं नाटक केलं आणि रागवल्याच्या नाटकात तो काय विचारतोय, कोठून आली सांग मजसी, जाणार तू कोणापाशी, कोठून आली सांग मजसी, जाणार तू कोणापाशी, कोठून आली सांग मजसी, जाणार तू कोणापाशी, कोठून आली सांग मजसी, जाणार तू कोणापाशी. कोण तू कुठली इथं कशी आली, कोण तू कुठली इथं कशी आली, कोण तू कुठली इथं कशी आली, कोण तू कुठली इथं कशी आली. यवनी कुठ सांग राजी, कोठून आली सांग मजसी, जाणार तू कोणापाशी, कोठून आली सांग मजसी, जाणार तू कोणापाशी. झालं बाबा. आता काय विचारतोय तो ब्राह्मण, काय विचारतोय नारदीला, तू कोण आहेस, आलीस कुठून, तुझा बाप कोण, आई कोण, तुझा गाव कोण, हे सगळं विचारल्याबरोबर नारदी काय सांगते, एवढी त्या ब्राह्मणाने चौकशी केल्याबरोबर नारदी काय सांगते, आश्रमात गेली आणि सांगते काय की मी देवलोकीची अप्सरा, स्वर्गातली अप्सरा आहे आणि मी इथे पृथ्वीवर कशासाठी आले, तर मला पृथ्वीवरील पुरुषाची प्रीती वाटू लागली. आता ती काय सांगते, मी गंधर्वाची बहीण आहे. कशी सांगते बघा, मी हो गंधर्वाची आहे बहीण, देवलोकात हाय मला मान, मी हो गंधर्वाची आहे बहीण, देवलोकात हाय मला मान. झालं काय, ही नारदी काय सांगते, अगदी खुमसत मुरडत त्या ब्राह्मणाजवळ गेली आणि सांगते मी गंधर्वाची बहीण आहे, मी देवलोकीची अप्सरा असले तरी मला पृथ्वीवरील पुरुषाची प्रीती वाटू लागली आहे, मला पृथ्वीवरील पुरुषाशीच लग्न करायचं असं सांगितल्याबरोबर आता माझं तुझ्यावर प्रेम जडलंय. काय सांगते ती त्या ब्राह्मणाला सांगते की माझं तुझ्यावर प्रेम जडलंय, आता मी तुमची पत्नी होऊन राहते. पत्नी होऊन राहते म्हटल्याबरोबर ब्राह्मण गरगरलो. हा ब्राह्मण गरगरला, त्याला काही सुचेना. शेवटी थोडंसं रागवल्याचं नाटक केलं. ह्या ब्राह्मणाने सुद्धा थोडंसं रागवल्याचं नाटक केलं आणि काय केलं, आता बघा, आता ही जात तर नाही, मग काय करणार, ही काय जागा सोडी ना. शेवटी त्या ब्राह्मणाने तिला अंथरूण घालून दिलं, अंथरूण घालून दिलं, पांघरायला देखील वस्त्र दिलं. आता एवढं सगळं केल्याने आपण झोपून गेलो, तो कशा वाट बघता, इको ना ती जागी राहता काय झोपता, तरी पण मनात थोडीशी उरवूर ना, थोडी काय ते का झोप लागणार अशी. पण ती नारदी काय झोपली नाही. शेवटी नारदीने काय केलं, अगदीच काय हा ब्राह्मण आता लक्ष देत नाही म्हणून तू त्याचे पाय चेपत बसली. आता पाय चेपत बसली म्हटल्यानंतर खैतरी आमच्या बुवांका माणुसकीची चीज आहे नाही काय, खैतरी दया उत्पन्न झाली. मगाशी सांगितले नाही रत्नागिरी माणुसकी काय सांगितले नाही, थोडीशी खैतरी दया उत्पन्न म्हणून तुमका मगाशी सांगितलंय. त्या ब्राह्मणाच्या जागेवर समजा चुकवान जर आमचे सुदेश बुवा नागवेकर असत एवढा त्या नारदी करूकच दिल्या नसता. एक बाय म्हटल्या नसता तुका घेतय कवेत. पण एवढं त्या ब्राह्मणाने केलं नाही. ब्राह्मणाने काय केलं, आता ब्राह्मणाचे पाय चेपते ती नारदी म्हटल्यानंतर बिचारा उठून बसला, जागा झाला. आता पांघरायला वस्त्र दिलं, अंथरायला दिलं, सगळं काय केलं. शेवटी झोपेना नाविलाजाने ती पाय चेपीत बसली आणि मग पाय चेपता चेपता ती काय म्हणते मनातून आहे, कसो का असे ना पण माका कोणतरी घोव यो होयोत, नवरो होयोत. ती काय म्हणते मनातून, दिसाया तो कस पण दिसो, मला लगीन कराव पाहिजे, तुझ्या सारा नवरा पाहिजे, मला लगीन कराव पाहिजे, तुझ्या सारा नवरा पाहिजे.